नमस्कार, मी तुळजा चव्हाण. निसर्ग एक वेड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. समुद्राची अथांगता आणि समुद्र किनाऱ्यावर मिळणारी कमालीची शांतता या दोन गोष्टींचं मला नेहमीच विलक्षण आकर्षण वाटत आलं आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की पर्यावरणाच्या दृष्टीने समुद्र का महत्त्वाचे असतात. पृथ्वीच्या 70% अधिक पृष्ठभाग व्यापणारे समुद्र हे आपल्या पर्यावरणाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. हे जागतिक हवामानाचे नियमन करतात, 50% जास्त ऑक्सिजन निर्माण करतात आणि अब्जावधी लोकांना अन्न व उपजीविका पुरवून पृथ्वीवरील जीवसृष्टी जिवंत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. समुद्रातील सूक्ष्म वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे जगातील सुमारे 50 ते 80% ऑक्सिजन तयार करतात. याचा अर्थ आपण घेतो त्या प्रत्येक 2 श्वासांमधील एक श्वास समुद्राच्या देणगीमुळे शक्य होतो. समुद्र हे पृथ्वीचे सर्वात मोठे कार्बन आणि उष्णता शोषक आहेत. हे मानवनिर्मित कार्बन डायऑक्साईडच्या सुमारे 25 ते 30% उत्सर्जन शोषून घेतात. हवामान बदलांमुळे निर्माण होणाऱ्या अतिरिक्त उष्णतेपैकी तब्बल 90% उष्णता महासागरांनी शोषून घेतली आहे. समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन ढग बनतात आणि संपूर्ण पृथ्वीवर गोड्या पाण्याचा म्हणजेच पावसाचा पुरवठा होतो. समुद्राचे प्रवाह उष्ण आणि थंड पाणी जगभर पसरवून जागतिक हवामानाचा समतोल राखतात. महासागर हे पृथ्वीवरील सर्वात मोठे जीवसृष्टीचे निवासस्थान आहे. पृथ्वीवरील 50 ते 80% जीवसृष्टी समुद्रात राहते. प्रवाळांचे खडक, ज्यांना समुद्राचे रेन फॉरेस्ट म्हटले जाते, ते हजारो सागरी प्रजातींचे संगोपन करतात. समुद्रातून मिळणारं अन्न जगातील 3 अब्जाहून अधिक लोकांसाठी प्रथिनांचा मुख्य स्रोत आहे. याशिवाय कर्करोग आणि संधिवातासारख्या गंभीर आजारांवर उपचारासाठी लागणारे अनेक औषधी घटक समुद्री वनस्पती आणि जीवांच्या मदतीने तयार केले जातात. किनारपट्टीवरील समुदायांना वादळांपासून संरक्षण देणारे आणि जागतिक अर्थव्यवस्थेला दरवर्षी $1.5 ट्रिलियन हातभार लावणारे समुद्र मानवी अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहेत. आता तुमच्या लक्षात आलं असेलच की पर्यावरणाच्या दृष्टीनेही आपले हे सगळे समुद्र अत्यंत महत्त्वाचे आहेत. मग या समुद्रांचं प्रदूषण थांबवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपणही वैयक्तिक पातळीवर काही प्रयत्न करायलाच हवेत. समुद्राचं प्रदूषण कमी करण्यासाठी आणि हवामान बदलाचे धोके टाळण्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर कचऱ्याचं व्यवस्थापन करू शकतो, तसेच प्लास्टिकचा वापर टाळू शकतो. जमिनीवरील कचरा तसेच प्लास्टिकच्या पिशव्या नद्यांच्या माध्यमातून वाहत थेट समुद्रापर्यंत पोहोचतात. समुद्राच्या किनारपट्टीलगत असणाऱ्या शहरांमधील कचरा योग्य विल्हेवाट न लावता समुद्रात ढकलला जातो. मच्छीमारही बऱ्याचदा नको असलेली जाळी, प्लास्टिकच्या दोऱ्या तसेच प्लास्टिकच्या वस्तू समुद्रात सोडून देतात. या सागरी प्रदूषणामुळे समुद्रातील जीवसृष्टीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. समुद्रातील मासे, पक्षी आणि कासवं हे प्लास्टिक अन्न समजून खातात आणि ते त्यांच्या जीवावर बेततं. सूर्यप्रकाश आणि लाटांमुळे प्लास्टिकचे लहान तुकडे होतात आणि ते अन्नसाखळीत प्रवेश करतात. या सगळ्या सागरी प्रदूषणाचे दुष्परिणाम जर आपल्याला टाळायचे असतील तर सगळ्यात आधी आपल्याला आपला प्लास्टिकचा वापर मर्यादित करावा लागेल.
प्लास्टिकला काही पर्याय शोधावे लागतील. तसेच सागरी प्रदूषण टाळण्यासाठी आपण कचऱ्याचीही योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये समुद्राचं प्रदूषण रोखण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करता याची माहिती कमेंट बॉक्समध्ये द्या. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.